शिवाजी महाराजांची रणनीती होती त्या काळामध्ये. मग रामसिंगाने मिर्झा राजेंना पत्र लिहिलं तर मिर्झा राजे जयसिंग तर कुठं होते, ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होते. तर ते पत्र इथं आलं होतं धारूर किल्ल्यावर. तर त्या काळामध्ये मग इथून ह्या धारूरच्या किल्ल्यातून 67,500 रुपये आग्र्याला गेले होते आणि त्याच पैशातून शिवाजी महाराज पिटारे वगैरे खरेदी केले होते. ते धारूरच्या किल्ल्यातून इथून जे पैसे गेले त्याच पैशातून त्यांनी खरेदी केले आणि ते तिथून जी शिवाजी पिटाऱ्यातून सुटाकले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की धारूरच्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांनी निघाले, सुटका झाली त्या काळात धारूरला म्हणजे एक पावन झालेला असंही म्हणता येईल. म्हणजे महाराजांच्या सुटकेमध्ये धारूरचाही सुद्धा इतिहासात सहभाग आहे अशी आहे म्हणून आपल्याला सांगायचं. या किल्ल्यामध्ये कैद केलं ती इतिहासामध्ये पुरावे मिळतात आपल्याला. पुरावे आहेत तीच गोष्ट म्हणजे तीच ही अंधारकोटे आणि याच ठिकाणी त्यांना नेताजी पालकराला वा म्हणजे आपल्याला शोध लागलेला आहे धारूरच्या किल्ल्यामध्ये तोफेच्या गोळ्या. आज आपण आलो आहोत ऐतिहासिक महादुर्ग किल्ले धारूर शहरामध्ये. किल्ले धारूर शहरामधील हे महादुर्ग म्हणजे एक अनेक राजांची राजवटशाही पाहिलेला महादुर्ग किल्ला. राष्ट्रकुटांपासून ते निजामशाहीपर्यंत स्वातंत्र्य काळापर्यंत हे किल्ला नांदता होता. त्यामुळे या किल्ल्यामध्ये आज हे बहुतांश भाग साबित आहे. अनेक इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात. तसेच आपण आज या किल्ल्याची वास्तुस्थिती तसेच या ठिकाणी असलेले महत्त्व जाणून घेण्यासाठी किल्ले धारूर शहरातून या किल्ल्याचं परिसर पाहणार आहोत. नवीन माहिती आपल्याला जशी मिळत जाईल त्या पद्धतीने आपण सर्व जनतेला सांगणार आहोत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब. म्हणले तर इंग्लिशमध्ये वर्ड सी याच्या अर्धभागासारखा आहे. तसेच गाय म्हणजे गाय जसं बसत्याखाली आतमध्ये मान घेऊन त्या पद्धतीनं किल्ल्याचा सी दरवाजा आहे. त्या दरवाजाची रचना म्हणजे हत्ती, जेव्हा पूर्व काळामध्ये इतिहासामध्ये हत्तीनं दरवाजा तोडला जात होता अशा पद्धतीनं दरवाजा असल्यामुळे हत्ती या दरवाजा तोडू शकत नव्हते. कारण दरवाजामध्ये आणि किल्ल्यामधील हत्ती मागपुढा करण्यासाठी जागा नाही आहे. चला आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. कपिल सर आहेत आपल्यासोबत. कपिल सरांसोबत किल्ल्याची थोडी माहिती आहे. त्यामध्ये परिवर्तन केलं आणि इथं मोठी बाजारपेठ होती त्या काळामध्ये. राष्ट्रकुटांची होती पुन्हा यादवांच्या काळात ह्या बाजारपेठेचं खूप महत्त्व वाढलं. आणि नंतरच्या काळामध्ये झालं 1567 ते 68 त्या काळामध्ये किशोर खानदारी म्हणजे विजापूरचा आदिलशाह तिने हा किल्ला जिंकाय ठरवला होती. पण या किल्ल्यामध्ये खूप महत्त्व वाढलं होतं. तर किशोर खानने हा किल्ला जिंकला अहमदाबादच्या निजामाकडून आणि ह्या किल्ल्यावर जिंकला आणि ते म्हणजे पहिल्याच राष्ट्रकूट यादवांच्या जे पायाभरणी केली होती त्याच किल्ल्यावर असं मजबूत असं जलाशय असो तळे असो अशी काही त्यांनी भाग मजबूत असा किल्ल्याचं स्वरूप देऊन छान असं किल्ल्याचं स्वरूप दिलं. खोल्या
दिसतात ते कशा संदर्भात आहे? हे त्या गावात हे टाकसाळा आहे. टाकसाळाच्या संदर्भात जी लोक राहायची हा. जे प्रमुख त्यांच्यासाठीच हे राहण्याचे ठिकाण वगैरे आहे. आणि तसं पाहिलं तर काही त्यांना असे जे पाईप इकडच्या बी बाजूला दिसत अंडरग्राऊंड मध्ये आणि झालं हे झाडी वगैरे दिसणार नाही. तर ह्याच्या खाली पण रूम आहे. म्हणजे ह्याच्या खाली आज माती करून वर्षभरामध्ये त्याचं पाणी वगैरे मातीनं फक्त झाकून गेलेलं बघू शकता आपण या माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी 2 असे खोल्या दिसतात आपल्याला, जे कामगार वर्ग होता त्या काळी त्यांच्यासाठी केलेलं आहे. व उजव्या बाजू सुद्धा जसे आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे याच्या खालच्या बाजूला सुद्धा अजून खोल्या आहेत, पण आता पडझडती झाल्यामुळे ते दिसून येत नाहीत. तर आपल्याला पाणी दिसतंय जे किल्ल्याला समोरच्या बाजूला सुरक्षा देत होते त्या काळामध्ये. पाहू शकतात आपण त्या खंदकामधूनच समोरच्या भागाला पाणी सोडले जायचे पूर्वीच्या काळी. व किल्ल्याची सुरक्षा अभेद करण्यासाठी पाण्याची खंदक अशी मोठी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तयार करून ठेवण्याची त्या काळामध्ये राष्ट्रकुटांच्या काळामध्ये पाण्याची पाईप एवढं अस्तित्वात नव्हती. तर ते तयार केली. पण रिचर्ड खान किशोरखानला त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये बघा विजापूरला त्यांनी स्वतः एक इब्राहिम बागेची निर्मिती केलेली आहे. त्यामुळं आणि एक युद्धामध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये तो एक पूर्ण होता पूर्ण. म्हणजे स्वतः एक इंजिनियरच म्हणून स्वतः इंजिनियर होता. त्या काळामध्ये त्यांनी तीच कॉपी त्यांनी ती धारूरच्या किल्ल्यामध्ये सुद्धा पूर्ण किल्ल्यामध्ये आपल्याला या बाजू सुद्धा पाईपलाईन पाहण्यास मिळत आहे. तर ही पाईपलाईन आपण पाहू शकता पूर्वीच्या काळात पूर्णतः खापराची पाईपलाईन आहे. शत्रू येणार नाही. आणि नंतर आला बी तर हे असं खूप मोठी एक भिंत बंदी आहे. त्याच्यामध्ये शत्रू त्यासाठी केलेली रचना आहे. तसेच ह्या किल्ल्याला सोलापूर दिंडी जे भाग आहे खंदकाचा याला सोलापूर दिंडी असं म्हणतात, ते यूज करत होता. म्हणजे वापरासाठी हे पिण्यासाठी जो बारव होता. असे किती बारव आहेत किल्ल्यावरती? अशी एक आहे आणि साईडला 2 खंदक आहेत. साईडला 2 खंदक आणि पिण्यासाठी एक बारव आहे. बारवामध्ये काय भुयर वगैरे आहे का? नाही पिण्यायोग्य पाणी रचना केली आहे. शत्रूला दिसते आलं मध्ये येणार पाणी. आणि कुणीही पाणी घेतलं तर समोरचा व्यक्तीला दिसणार नाही इथं कोण आहे, किती लोक आहेत. ते त्यासाठी केलेली रचना आहे. आपण आलो, आपण जे वरून पाहिलं होतं खंदकामधून पाणी भरण्यासाठी जागा. आपण आता खाली जाऊन पाहत आहोत किल्ल्यामध्ये पूर्वीच्या काळी पाणी भरण्यावर जागा. आजपर्यंत कुणी सुद्धा किल्ला दाखविलेला नाही. आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे छोटस मार्ग आहे. या ठिकाणाहून पाणी जलाशयातून पूर्वी लोक भरत असते असं आपल्याला वाटतंय. आणि छोटस दरवाजा घेतलेला पाण्यासाठी आपण पाहू शकता. दरवाजा शत्रू जर बाहेर असला तर त्याला दिसून येऊ नये की आतमध्ये काय चाललंय किल्ल्यामध्ये. आणि किल्ल्यामध्ये लोकांना पाण्याची सुद्धा सोय व्हावं, सैन्याला पाणी सोय व्हावं यासाठी केलेली एक अनोखी रचना आहे. कारण किल्ल्याच्या पाण्याच्या भोवतीची सगळं पाहू शकता आपण छोटासा बुरुज या पद्धतीने उभा आहे.
इथे एक आपल्याला सैनिकांची तुकडे बसण्यासाठी दिसते. सैनिकांचा इथे तवा निवारा असेल त्या भागाला पाहिला देण्यासाठी. आता खंडकचा भाग संपलेला आहे. आता हा पाहिलं आपल्या समोरून काय दिसलं तर सांगता येईल की ही दिसला समोर जमीन लेवल दिसलं. पण महाग पाहिलं तर हा गडकोट किल्ला दिसतोय. समोरून भुईकोट दिसला तर मागून पाहिलं तर हा गडकोट दिसतोय. इथून पुढचा भाग आहे पूर्ण गडावरच किल्ला दिसतोय. म्हणजे पूर्ण तिन्ही बाजूने जे जरी आपण सुरुवातीला उल्लेख केला होता त्या पद्धतीने पाहण्यास मिळणार आहे आपल्याला. आणि त्या काळामध्ये हे जे पाहतोय आपण जे वाचतो आपण जे उभा टाकलाय त्या काळात एक मोठी रूम होती या बुर्जावर. त्या काळामध्ये जेव्हा असं त्याला म्हणता पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो व्हायचं हे धरण त्या काळामध्ये किल्लेदार वगैरे आहे त्यासाठी एक आरामाची सोय हवामहल असं त्याला म्हणता येईल. त्या काळात ही रूम त्यासाठी केलेली. म्हणजे या ठिकाणीच हवामहल होता. त्या काळामध्ये ओव्हरफ्लो झाला तर निसर्गरम्य वातावरण आहे त्याचा आनंद घेण्यासाठी ही रूम केलेली आहे. याच ठिकाणी हवामहल होता मित्रांनो. पण आता सध्याला हवामहल राहिलेलं नाही. काही गोरगरिबांना दान वगैरे करायचं आहे तर ते एक शिवाजी महाराजांची रणनीती होती. त्या काळामध्ये मग रामसिंगाने मिर्झा राजेंना पत्र लिहिलं. तर मिर्झा राजे जयसिंग तर कुठं होते ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होते. तर ते पत्र इथं आलं होतं धारूर किल्ल्यावर. तर त्या काळामध्ये मग इथून ह्या धारूरच्या किल्ल्यातून 67,500 रुपये आग्र्याला गेले होते. आणि त्याच पैशातून शिवाजी महाराज पिटारे वगैरे खरेदी केले होते. ते धारूरच्या किल्ल्यातून इथून जे पैसे गेले त्याच पैशातून त्यांनी खरेदी केली आणि ते तिथून जी शिवाजी पिटाऱ्यातून सुटाकले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की धारूरच्या किल्ल्यातून शिवाजी महाराज निघाले सुटका झाली त्या काळात धारूरला म्हणजे एक पावन झालेला असंही म्हणता येईल. म्हणजे महाराजांच्या सुटकेमध्ये धारूरचाही सुद्धा इतिहासात सहभाग आहे अशी नोंद आहे म्हणून आपल्याला सांगत आहे. हा पाहिलं तर हे त्या काळातला हमामखाना म्हणजे आपण त्याला स्विमिंग पूल म्हणतात आजच्या जमान्यामध्ये. असे 3 आहेत. समोरचं पाहिलं समोरचा एक रंगमहल आहे समोर. तो रंगमहल पाशी समोर एक फाउंटन आहे म्हणजे कारंजे वगैरे. तेच पाणी पुन्हा एक महिलांसाठी केलेलं आहे. ते महिलांचं पाणी पुन्हा इथं येते. असं पूर्ण किल्ल्यामध्ये पाईपलाईनद्वारे पूर्ण पाणी फिरवलेलं आहे किल्ल्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे किल्ल्यामधील सर्वात मोठा आजच्या काळात म्हणायचं झालं म्हणजे स्विमिंग पूल आणि त्या काळामधील हमामखाना म्हणजे स्नान करण्याचे ठिकाण. पाहू शकता आपण वरच्या साईडला आणि खालच्या भागामध्ये जसं आजच्या काळामध्ये स्विमिंग पूल असतो त्या पद्धतीनेच आहे. ह्याला विहीर म्हणतात आणि ह्याला इथे पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. आणि हे त्यामध्ये असं सेफली केलेली आहे एकदम. तो सांगितलं एक रूम सारखं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक विहीर छोटी केलेली आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी बारवासोबत एक विहीर पण आहे उपलब्ध या किल्ल्यावरती. पण आता बुजलेली आहे दगडांमुळे. एक नंबरचा तो जेंट्स साठी होता आणि हा लेडीज साठी असाच हमामखाना एक पुढं आहे. आणि हे ड्रेसिंग रूम सारखं केलेलं आहे त्यांनी. इकडच्या भागात आता काही तटबंदी पडली आहे आणि हेच पाणी त्यांनी काय केलेलं आहे समोरचं जे रंगमहल आहे तेच पाणी इकडं रिसायकल केलेलं आहे. तोच पाणी इकडे येतंय आणि हे इथून हमामखाना आहे खालचा तो तिकडे पाणी जातं. म्हणजे पूर्ण त्यांनी सायकल फिरवलेलं पाणी आहे पूर्ण किल्ल्यामध्ये. एवढे उंच आपण या समोरच्या बाजूला जे डोंगराला कोरलेला भाग दिसतो तो दगड किल्ल्यामध्ये वापरला गेलेला आहे. साईडचे थोडेफार दिसतंय तुम्हाला. हे दगड अर्धा किल्ल्यामध्ये वापरला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे जी चुनखडी वगैरे आहे असंही आहे. मित्रांनो बघू शकता एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखं काम केलेलं. ज्या दगडाचा दगड काढला त्यालाच तटबंदी उभा बांधून महादुर्ग उभा करण्यात आलेला आहे. महादुर्गाची एक बाजू
नाव काय त्याला चोर दरवाजा म्हणतात. इकडून समोर युद्ध झालं महागच्या मागे जाता येईल. चोर दरवाजा जेव्हा ही गरज पडली किल्ल्यावरती आक्रमण झाल्याचं पाठीमाग हटण्याची वेळ आली तर हे निसटून जाण्यासाठी दरवाजा होता. तो काय चोर रस्त्याचा आपण किल्ल्याच्या पश्चिम बाजूचा आता सध्याला ते होती पूर्व बाजू. सुरुवात आपण जेथून केली. आता आपण किल्ल्याची फक्त अर्धी बाजू पूर्ण केलेली आहे. पश्चिम बाजूला आपण चोर दरवाजाच्या बुरुजावरती उभा आहोत. तसेच आपण पुढील किल्ला सुद्धा पाहणार आहोत. चला तर हे आहे चोर दरवाजा. कोणत्याही किल्ल्याला पाहिलं गेलं तर एक 2 दरवाजा असतातच. तसा हा चोर दरवाजा शेवटचा बुरुज आहे. त्या काळामध्ये इथे पहारे गरीब राहायचे आणि वेळ प्रसंगी जर युद्ध वगैरे झालं तर इथून बाहेर जाण्याचा हा मार्ग आहे. त्या काळामध्ये पाहिलं गेलं तर हे डोअरचे कड्या दिसत आहेत तुम्हाला. त्या काळामध्ये बंद करण्यासाठी पहारे गरीब वगैरे कुणी नसून येणार तर डोर बंद राहायचा. त्या केलेली ही बाहेरच बांधकाम केलेले बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. हा जर डोर बंद केला तर शत्रू असो किंवा किल्ल्याचा कुणी असो तरी मध्ये एंट्री त्याला नसायची. मिस केलं मी. स्थानिकचे पत्रकार प्रदीप महागे सर आहे. यांच्यासोबत पुढील क्रॉस करणार आहोत. चला मित्रांनो पुढील भाग. चला ओके. मध्ये घेतात ट्रॅक करत चालू. सुपर ट्रॅक आहे आणि आता ट्रॅक कंटिन्यू करून सगळी याची माहिती आपण जनतेपर्यंत पोहोच करू. एक नंबर. तिकडे तिकडे दाखव कॅमेरा. तिकडे फिरवा. अरे यार काय सौंदर्य आहे धारूरचं. काय सुंदर आहे. असं बघायला गेलं तर जगामध्ये सौंदर्य धारूरसारखं कुठंच नाही आहे. ज्यावेळेस युद्ध व्हायचे त्यावेळेस लोक तिकडे गेलेले मग तिथल्या काही वस्त्या मारून टाकलेल्या अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. कसं वाटतं आपलं धारूर सुपर आहे का नाही. आपल्या धारूरचा किल्ला कसा वाटला. अरे आतापर्यंत एक नंबर आहे. हा आतापर्यंत आणि इथून पुढे भारी होईल. दुर्ग किल्ले धारूर किल्ले महादुर्ग किल्ले धारूर. महादुर्ग म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यानंतर विजापूरचा आदिलशहा आणि अहमदाबादच्या निजाम आक्रमण केलं आणि हा किल्ला जिंकला किशोर खानला मारून. तेव्हाच हा धारूरचं नाव फतेहाबाद नामांतरण झालं. म्हणजे किल्ल्याचं फतेहाबाद नामांतरण झालं आणि इथं शहराचं सुद्धा फतेहाबाद नाव झालं. नंतरच्या काळामध्ये हा सप्तसंघ चालू झाला पण हा नाव लोकांच्या रूढी पडले होते की धारूर महादुर्ग किल्ला हे नाव पडल्यामुळं सातत्याने हे तुम्ही एक्सेप्ट केलं गेलेलं नाही नाव नंतर फतेहाबाद. तो काळ संपल्यानंतर त्यांची राजवट संपुष्टात आल्यानंतर यांचं नामकरण बदलण्यात आलं आणि धार शहरावरून किल्ले धारूर हे नाव झालं. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद. खूप माहिती देत आहात तुम्ही आज आम्हाला. अशीच माहिती देत राहा. आलात आणि आता आपण आहोत उत्तरेकडील गडकट बाजूला. तर हे गडकट बाजू अशी आहे की इथून खोल दरी आहे आणि छत्रवरती टेहाळणी केली जायची. या पूर्ण एरियामध्ये आणि यातून येणाऱ्या छत्रवरती दूरवर असं त्यांच्यावर टेहाळणी केली जात असे. त्यामुळे याचं नाव टेहाळणी बुरुज आहे. आणि आपण जी बॅक साईडला आहात ती गडकोट बाजू आहे. जेणेकरून खूप खाली दरी असल्यामुळे शत्रूंना वरी येता येत नव्हतं म्हणून याला गडकोट बाजू म्हणलं जातं. आता आपण टेहळणी बुरुज व गडकोट बाजू पाहिली तर आपण आता इथून पुढे आपण आता तुम्हाला दाखवत आहोत किल्ल्यातील तेला आणि तुपाच्या विहिरी कशा होत्या आणि इथं तेलाचा आणि तुपाचा साठा कसा करून ठेवला जाईल.
याच्याविषयी माहिती देतो. चला चला. तर आपण काय दिसतो ना, इथे पूर्वी घोड्यांना बांधण्यासाठी व इतर साहित्य ठेवण्यासाठी किल्ल्यातील जे सैनिक होते त्यांना थांबण्यासाठी जागा असायच्या छोट्या छोट्या रूम प्रकारे. आणि या ठिकाणी अशाच रूम होत्या, असे बांधकाम होते. पण कालांतराने व काळाच्या ओघाने हे बांधकाम पडलेले आहेत, वहीसपाट झालेले. त्यामुळे आपल्याला ढिगारे दिसत आहे. हां, त्यामुळं इथं अवशेष संपलेले जवळपास काही आहेत, ते पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू. त्या काळामध्ये आज जे आपण थर्मसचं पाणी पितात, त्या काळामध्ये थर्मसचं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये जर तेल तूप गरम होऊ नये किंवा खराब होऊ नये त्यासाठी केलेली ही रचना आहे. आणि ही त्या मार्फत ते काय करते की थंड हवा वगैरे जायची आणि तेल असो या तूप असो ते थंड राहावं किंवा खराब होऊ नये यासाठी केलेली ही भुयारी मार्ग आहे. साईडनं चारही बाजूने ह्याने हवा खेळती राहण्यासाठी ही तयार केलेली रचना आहे. आणि आता हवा खेळती जाते आणि थंड राहतो. निसर्गाचं फ्रीज, निसर्गाचं पूर्ण चारही कोणाचे हवा खेळती राहण्यासाठी ही केलेली रचना आहे. हे जे होल आहेत हे होल त्या काळामध्ये विहिरीस ते आड कसं पोराकास टाकतात त्यासाठी त्यावेळेस केलेली रचना आहे. तिथं दोरी बांधून तांब्याने वगैरे सोडायचे आणि तेवढंच ते यूज वापरायचे. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये ह्या किल्ल्यावर म्हणजे 5 किंवा 10,000 सैनिक राहायचे. त्यांची खाण्याची पिण्याची सोय इथंच राहायची. त्या काळामध्ये 13 तुपाचे साठे तयार केलेत. विशेष म्हणजे त्या काळात म्हणायचे की जेवढं तूप जर जुनं असेल ते आयुर्वेदिक आणि एककडून तेलाची विहीर म्हणजे साठा आणि एककडून तुपासाठी साठा, असं 2 साठे. आणि विशेष म्हणजे ते तूप म्हणजे त्या काळामध्ये मलम, तेवढं ते मलमाचं काम बी करायचं, यूज करायचं. म्हणजे आता पूर्वी ज्याच्यामध्ये तुंब वगैरे असायचं ते आता पाण्याने भरलेले आहोत. म्हणजे हौद भरून इतकाली साईज असायचं पूर्ण असे पोकळी आहे आणि ते थंड राहतं. थंड राहण्यासाठी केली किंवा त्या काळामध्ये ते तूप असो किंवा खराब होऊ नये गरमीनं, बरोबर. त्यासाठी केलेली रचना आहे. किल्लेदार त्यावेळेचा जो किल्लेदार होता त्याने त्यांनी केले. हे तलाव दिसतो तुम्हाला, एक समुद्र भाग पाहिला हा फाउंटन म्हणजे कारंजीचा भाग आहे आणि तोच पाणी त्यांनी काय केलेलं आहे, हे पाणी दिसतंय नाली टाईप दिसते तुम्हाला. हे पाणी असंच फिरवलं जायचं. हे दोन डिवाइड होऊन ते स्विमिंग पूल राहील त्या गावामध्ये. इथं किल्लेदार राहील, फॅमिली राहील. आजपर्यंत किल्ल्याचा इतका पुरेपूर इतिहास कोणी सांगितला नाही. आपण ते सांगितलं आज पडझड झाल्यामुळं खूप असं वापरण्यावर यायला रस्ता कमी राहिले. हे पाण्याचं स्नान करत होतं त्या टाइप मध्ये. इकडे पाहिलं ते पाण्याचे आपल्याला अवशेष बी भेटते पाहण्यासाठी. आणि त्या काळामध्ये इथं पाणी होतं आणि हे तुम्हाला पाईपलाईन दिसत आहेत का पूर्ण त्या काळामध्ये समजा. हो, पाईपलाईन आहे का होल. हे रूमच आहे. हे आंघोळीसाठीचा रूम आहे. त्या काळात जे राजा असन त्याचे जे दासी वगैरे असत जे राणी असन त्या काळामध्ये तर आंघोळीसाठी हे स्नानगृह केलेले. तसं पाहिलं तर हे टाकी आहे पाण्याची आणि पूर्ण पाईपलाईन केलेली आहे. आणि तसं पाहिलं नॅचरल प्रकाश पण आहे इथे वरच्या बाजूला. एकदम थंड वाटतं, फ्रीज थंड येतो. कसं झालं, बुऱ्हाणपूर वर जो संभाजी महाराजांनी जो हे केला म्हणजे हल्ला करून तिथून जे सोने जिंकलं आणि त्या घेऊन आणता आलं नाही तेवढं, एवढं बोललं होतं ते. आणि आणताना आल्यामुळे लोकांना असं वाटलं की ते जो पिक्चर रिलीज झालेला होता संभाजी महाराजांचा तो
पिक्चर मध्ये ते बुरहानपूरचं दाखवलं, लोकांनी रातोरात बुरहानपूरचा किल्ला खोदून काढला. नुसते असे खड्डेच पडले Yes, होते. yes, yes. हो मी ऐकलं. चला विषय झालेला आहे. कैद खाना म्हणून केले आणि हे पाहिलं डोर लावण्यासाठी पण होल वगैरे केलेले. त्या काळामध्ये इथं पूर्ण साईडनं तटबंदी होती, काही तटबंदी पडली आणि जे हे साईडला होल दिसत आहे ते आगळ लावण्यासाठी केलेले. म्हणजे दोन्ही दरवाजामध्ये जे लाकूड लावलं जातं मोठं हा. त्याला आगळ म्हणतात. आगळ म्हणतात. म्हणजे शत्रूनं मारा बी केला त्या सपोर्ट मागचे जो जाडा लाकूड राहतं त्याला तुटू नये त्यासाठी हे केलेलं रचना आहे. आगळ लावलं आणि वरी त्याचं हुक्क म्हणजे डोर अडकलं जातं. त्या काळात डोर होतं. आणि हे पुढच्या पाहिल्या त्या काळात हे जे तरी बांधकाम चांगलं आहे. म्हणजे अजून चुनखडी म्हणतात ना, चुनखडी आणि मुरुम बांधणं, मूळ, हरभरा डाळ यापासून तयार केलेली आहे. एकदम क्लीन आणि चांगल्या कंडिशन मध्ये बांधकाम आहे. 1000 वर्ष होईल. मला काहीतरी दिसतंय, एक मिनिट. हा तोपेच्या गोळ्यासारखा गोळा दिसतो. अरे वा वा, म्हणजे आपल्याला शोध लागलेला आहे धारूरच्या किल्ल्यामध्ये तोपेच्या गोळ्याचा. वा. पण हे दगडी गोळा आहे. हा दगडी गोळा आहे, पण पूर्वी अशाच गोळ्याच्या माध्यमातून शत्रूवर हल्ला केला जायचा आणि त्याच्यामध्ये बारूद असायचे. परंतु हा मृत अवस्थेमधील गोळा आहे आणि असे खूप इथं बरेच गोळे आहेत. आज जर आपण पाहायला गेलं असे अवशेष आपल्याला खूप मिळतील पाहायला. हा. तो जर लाईट जर नसन आज थोडस पडल्यामुळे आपल्याला लाईट दिसते, पण त्या काळामध्ये पूर्ण अंधारी कोठडी. अंधार कोठडीच होती. आणि हेच नेताजी पालकर म्हणता येईल हे आज किल्लेदार म्हणून बी होते आणि ह्याच किल्ल्यामध्ये स्वतःच्याच किल्ल्यामध्ये त्याला कैद केले गेले. म्हणजे हेच ते जेल आहे. नेताजी पालकरांना या किल्ल्यामध्ये कैद केलं. जी इतिहासामध्ये पुरावे मिळतात आपल्याला. पुरावे आहेत, तीच गोष्ट म्हणजे तीच ही अंधारकोटे आणि याच ठिकाणी त्यांना कैद करण्यात आलं. नेताजी पालकरांना मित्रांनो या ठिकाणी कैद केलं होतं. आपण पाहू शकता किल्ले धारूर शहरामध्ये प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर यांना किल्ले धारूर शहरामध्ये कैद केलेली जेल आजपासून कोणी नाही दाखवली. आपण दाखवत आहोत, पाहू शकता आपण. आणि ही वास्तू खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, फक्त एक साईडनं पडलेली आहे. बाहेर गेला तर चांगली कंडिशन आहे. एकदम ओके. परिश्रम करून वरती यावं लागतंय. आपण अंधारकोटीतून बाहेर आलो. नेताजी पालकरांना कैद केलेल्या ठिकाणी. खरंच आज आपल्याला त्या गौरवशाली इतिहासाची पाहणी करण्याची. हा आणि आज आपल्यासोबत आहेत अतुल राजहंस. कॅमेरामॅन. किल्ले धारूर शहरातील आपल्याला नेताजी पालकर यांची संपूर्ण जेल शूट करण्यासाठी व धारूर शहरातील किल्ला प्रसिद्धी हे दाखवण्यासाठी अतुल राजहंस. काळामध्ये हे पाण्याची टाकी पण त्या काळात ही दिसते पूर्ण लाईन अंडरग्राऊंड. त्या काळामध्ये पाईपलाईन केली ते त्यासाठी केली आहे. तर त्या काळामध्ये एअर निघण्यासाठी केलेले आहे. त्याला उच्छ्वास म्हणतात. समान पातळीवर राहिलं पाणी ह्याद्वारे किल्ल्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचं न्यायचं काम हे केलेलं काम. आणि तसं पाहिलं म्हणजे समोरची वास्तू दिसते म्हणजे मस्जिद आहे. म्हणजे अहमद भाई यांनी निजाम यांनी बांधलेली मस्जिद आहे उल्लेख केलेला आहे. आणि असं काही फारसीचं लिपी आहे. फारसी लिपी आहे. म्हणजे निजामशाही काळामधील फारसी लिपी आहे. जी पाईपलाईन आहे किल्ल्यामध्ये त्याचा आज पण एक उत्कृष्ट नमुना पाहायला भेटतो. या ठिकाणी आज जिवंत पाणी आहेच. मी दाखवतो तुम्ही एकदा.
आपला कॅमेरा झूम करून पाहू शकता आज पण या पाईपलाईन मध्ये पाणी आहे. म्हणजे पूर्वी जे बाहेर जे पाण्याची टाकी आहे त्याचा सप्लाय इथपर्यंत आज पण चालून सध्या वाहतं पाणी आहे. ते झाकून ठेवत पुरावा आहे, खराब होऊ नये. इथून जे पहिलं पाईपलाईन नव्हते पण पूर्वीच्या काळामध्ये जे पाट होते नाही पाईपलाईन आहे. पाईपलाईन पाईपलाईन आहे मामा ते त्या इथून काढलेली अशी काढली हा, त्या किल्ल्यामध्ये गोडदिंडी भागातील भिंत आहे. आपण आता किल्ल्यामधील दुसरे जल्ला साठा पाहण्यासाठी जात आहोत. चला मित्रांनो. केला होता पाहायला गेलं सोलापूर त्या कशामुळे गेली की तटबंदी त्या काळामध्ये वेढा पडला किल्ल्यावर. त्या अन्नधान्य तर राहायचं पण पाण्यासाठी सुद्धा किल्ल्यावर आणि ते शत्रू येऊ नये त्यासाठी केली ही तटबंदी आहे. विशेष म्हणजे ह्या तटबंदीच्या मागं पण एक तटबंदी आहे की शत्रू त्यातून येणार नाही. आणि ते आपण जे पाहत आहे हे फ्लोअर पाहत आहे तर हे सैनिक इथं वॉच करण्यासाठी पाणी पिण्यायोग्य नाही आहे. साप म्हणा आपल्या भाषे मराठी भाषेमध्ये म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला दाबीन म्हणतात. पाण्यामध्ये सर्वात जास्त आढळतं आली. दगड आहे की ज्या दगडामुळं लोखंडाला तो स्पर्श झाला त्याला पारस म्हणतात. हा पारस या किल्ल्यामध्ये आहे अशी खूप वर्षापासून खूप लोकगाथा आहे. ही दंतकथा आहे. हा. ही दंतकथा म्हणजे कसं काही लोक पूर्वज जुने लोक म्हणतात की नाहीये नाही ते आपण बोलू शकत नाही आहे का नाही. जसं आहे म्हणून दंतकथा आहे. दंतकथा आहे की या किल्ल्यामध्ये बारस दगड जे दगड आहे. लोखंडाला स्पर्श केल्यानंतर सोनं होत होतं. या गोड पाण्याच्या दिंडीमध्ये आहे असं आजही इथले स्थानिक लोक पूर्वज सांगत आले आहेत. जुने आजपर्यंत जे तळ पूर्ण हे होतं दुष्काळ होता त्यावेळेस बी थोडंफार कमी झालं होतं पण हे पाणी आटलं नाही. कारण याचं पात्र खोलीकरण किती झालं तरी याचं तळ कोणी सुद्धा पाहिलेलं नाही. त्या काळात शत्रूला मारा करण्यासाठी गरम तेल टाकण्यासाठी किंवा त्या काळात बंदूक वगैरे राहायचे कमी प्रमाणात राहायचे पण ते त्यासाठी केलेला हे जंग्या म्हणतात त्याला. आणि जे मोठे जे होल आहेत जे मोठे म्हणजे 360 अशी आणि नंतर जगात बंदूक आल्या इंग्रजांच्या काळात असं बंदुकीनं आज आपले सर म्हणजे त्या काळातले एक मावळे म्हणून शत्रूवर नजर ठेवत आहेत. म्हणजे इथून तोफानं पण मारा केला जायचा. अशी तोफ लावली जायची आणि इथून मारा केला जायचा. आणि नंतरच्या काळात
ज्यावेळेस रजाकार इंग्रज आले त्यावेळेस बंदुकीनं इथून अटॅक केले जायचे. पण सर्वात जास्त काळ या किल्ल्यावरती निजामाचं राज्य राहिलेलं बस. आणि आधी हा राष्ट्रकूट यांच्यापासून निर्मित झालेला हिंदू राजवटीमधून निर्मित झालेला किल्ला आहे हा. त्यानंतर यादव आले, त्यानंतर बहामनी आले, त्यानंतर आणि सर्वात शेवटी निजाम आले, पुन्हा मोगल आले, पुन्हा नंतर निजाम आले. काही काळ मराठा काही सुद्धा या किल्ल्यावर राजवट होती. लढ्याच्या लढाई काही काळ मराठ्याच्या सुद्धा ताब्यात होत्या. आपण म्हणजे मागचा पहिला अर्धा गड हे डोंगरावर होता, इकडचा भाग पूर्ण खंडकाने वेढलेला आहे आणि भुईकोट. तूच सांग आता. आपल्याला त्याचा आवाज आतापर्यंत आपण किल्ल्याचा पहिला खंदकाचा भाग पाहिला, त्यानंतर आपण किल्ल्याची मागील बाजू ते पाहिली. आता आपण पुढे गोड दिंडी ते पाहिली. आता किल्ल्यामधील खंदकाचा दुसरा भाग पाहत आहोत. किल्ले धारू शहरामधील असा संपूर्ण इतिहास कोणी सुद्धा आजपर्यंत दाखवला नाही. सर्वात मोठा बुरुज म्हणजे शाह बुरुज. आपण पाहू शकता समोर पुढची बाजू. आपण या बुरुजावरती वरी जाणार आहोत. यासाठी बुरुजाचं नाही आहे, पण आपण जितकं होईल किल्ल्याची पूर्ण आपण त्या बुरुजाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा आहे शहा बुरुज. शाह आणि आपण या शहा बुरुजामध्ये आता जातो आणि लगेच आम्ही 5 मिनिटं जाऊन तुम्हाला दाखवतो किती वेळ लागणार आहे आपल्याला. अजून 10 ते 15 मिनिटं लागतील या शाह बुरुजावरती जाण्यासाठी, कारण आपल्याला पुन्हा अर्धा किल्ला जो आम्हाला लागतो पण तुम्हाला आणि लवकर इथून ह्याला काय पाहिजे कोणत्या मध्ये कसं घ्यायचं. टेकडी सुद्धा करायची आणि वरून तोफेचा मारा जे होल आहेत का ते तोफे मारण्यासाठी केलेले आहेत. आणि साईडला जे होल दिसतात का ते चला आता आपण जात आहोत आता शाह बुरुज. या ठिकाणी सर्वात उंच बुरुज आहे. इकडून पाहत आहोत शहा बुरुज. किल्ले धाम शहरातील किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज. कठीण चढाई आहे, पायऱ्या खूप आहेत. खूप थंडगार लागत होतं पायऱ्यावर येत असताना. हा तिथं ज्या भिंती आहेत त्या सिसाच्या भिंती त्या शिशाच्या भिंती. आणि या शहा बुरुजवरती झाडांच्या मुळ्या वरती आलेल्या आहेत. म्हणजे वडाच्या झाडाच्या मुळ्या असतील या. त्या साईडला आपल्याला सर आपल्याला इथे एक खंदकाची तटबंदी, खंदकाच्या वितरित एक तटबंदी आहे किल्ल्यासाठी. दुसरी तटबंदी जेणेकरून याच्यामध्ये पाणी असल्यानंतर शत्रून पलीकडून आले तर येऊ शकत नाही. डबल तटबंदी असलेला किल्ला. दुहेरी तटबंदी. धारूरच्या किल्ल्याला हे दुहेरी तटबंदी आहे. पहिली आपण पाहू शकता त्या बाजूला खंदकाची तटबंदी, खंदक झाल्याच्या नंतर ही दुसरी तटबंदी आहे. आणि हे शाह बुरुज या ठिकाणी आपण पाहू शकता. आपल्याला त्या बाजूला एक बघा तिकडे एक दिसतंय एक घुमट, गोल घुमट सारखं दिसतंय. अंतर असेल 5 किलोमीटर अंतरावरचं गोल घुमट दिसतं आपल्याला. याच्यावरती मशाल ठेवली जायची वरी अशी. आणि इथं खाली काय वर नाही आणि अशी वरी प्रकाश किल्ल्याच्या चार बाजूने उजाड टेहळणी व्हायची. आणि या ठिकाणी असे दरवाजे असायचे. ही दरवाजाची गोल रिंग आहे. दोन्ही साईडनं 2 असे पॅक केले की हा
दरवाजा बंद व्हायचा. म्हणजे त्या काळातील एक खिडकी आहे तोफेचा मारा याच ठिकाणाहून व्हायचा. बंद करण्यासाठी लॉक पण पाहत आहात किल्ल्यामधील एक आणि अजून एक बुरुज. या बुरुजाची माहिती म्हणजे अष्टकोनी बुरुज आहे. याच बुरुजावरती शिलालेख आहेत ते आपण पाहणार आहोत. पाहू शकता अति सुंदर किल्ले धारूर शहरातील निसर्गरम्य किल्ला. वास्तू खूप जुनी आहे पण आज सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व सांगत आहे. 1000 वर्षापूर्वी ते ऋषी नागाने जमान आणि आजही हा छोटेखानी दरवाजा आणि ते कड्या असल्यासारखे. हा आणि हे बंद केलं की दरवाजा आणि टहळणी करण्यासाठी वरून त्यांना या इथून हा. या ठिकाणाहून दुश्मनावरती नजर राखण्यासाठी वरून जागा आहे. खूप ठिकाणाहून असे दुश्मनावरती नजर राखण्यासाठी जागा आहे. आतमधील सैनिक दुश्मनाच्या नजरेच नाही आता. एक मिनिट इथं आपण दाखवू शकतो. एकाच होलमधून 2 ठिकाणी टहळणी केली करता येते इथे. दुहेरी टाळणी किती अद्भुत नजारा आहे हा. दुर्बीण टाईप म्हणजे एकाच ठिकाणाहून 2 ठिकाणी टहळणी केली जाते. पाहणी केली जाते. म्हणजे आज अशी टेक्नॉलॉजी म्हणजे विचार पूर्वीच्या काळामधील हे अति सुंदर इंजिनिअरिंग आहे. एक सैनिकाची खोली सुद्धा आहे मित्रांनो. या आपण आणि याच ठिकाणी सैनिकाची खोली ठिकाणामधून किल्ल्याच्या बाहेरील पूर्ण बाजूवर नियंत्रण लक्ष देण्यात येत होतं. बरोबर आहे. हे खाली एक खोली आहे. आपण खाली जातो जातो. खोलीकडे. अंधार आहे. अंधार आहे. जरा दमाने चला हा. खाली बघा बघा. काही असू शकतं. खूप जरा याची जागा आहे जरा अडचणीची आणि खूपच अडचणीची जागा आहे. सैनिकांसाठी इथं आपण पाहतो इथे एक छोटी लादणी आहे. या लादणीमधून तुम्हाला व्ह्यू दाखवला बाहेरचा की लक्ष दिलं जातं. आणि ही जी लादणी आहे या लादणीला 2 साईडनं लॉक आहे. बघा माझं फोटो होतं आतमध्ये मी दाखवतो. हे बघा ते आरपार छिद्र आहे आणि याच्यामध्ये दारुगोळा ठेवला जात होता आणि असं संरक्षित अशी ही छोटीशी लादणी आहे. दाखवू शकता तुम्ही. वाटलं वर साईडला दाखवा किती. तसेच या उजव्या बाजूला आपण बघू शकता की नंतरचं बांधकाम दुश्मनांवरती नजर राखण्यासाठी उपयोग केला जात असावा. कारण हे जे बांधकामाचं दिसते आपल्याला भाग हे नंतरचं बांधकाम आहे. इथं आपण पाहू शकता त्या ठिकाणी चुन्याचा गिलावा दिसतो सर. बरोबर. आणि मला वाटते वरून ज्यावेळेस पाऊस वारा असं जास्त प्रमाण असलं की सैनिकांना इथं राहण्यासाठी ही छोटीशी खोली असेल रूम खोली आणि त्याचबरोबर इथून बाहेर सुद्धा आणि येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केलेली सुरक्षा व्यवस्था आहे. आणि किल्ल्यामध्ये सुद्धा हे आतमध्ये काय हालचाली चालू आहेत हे पाहण्यासाठी होतं. आणि विशेष याला पण असाच याच प्रकारे 2 रिंग आहेत आणि लॉक सिस्टीम आहेत जे की आज आपण तिथं दरवाजा पॅक करण्यासाठी ही जागा. चला आपण आता दुसऱ्या बुरुज वरती जाऊया. वरती जातो आपण. अरे हेच ते सिसम होतं आपण बघितलं. जे आपण मला जे उल्लेख केला ना भिंतीच्या आतमध्ये शिसं जे शिसं एक धातू आहे आणि या धातू याच्यामध्ये मिक्स करून ही भिंत बनवलेली आहे. त्यामुळे शेगा आहे आणि इतकी मजबूत भिंत आहे की आज या भिंतीला कसलाही विजा झालेले नाही. हजारो वर्ष झाले तरी ही भिंत मजबूत आणि साबित आहे. आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजाकडे जात आहोत.
आधीच्या काळामध्ये हे स्तंभ वगैरे आपणास दिसून येतील. स्तंभ वगैरे आहे, नक्षी काम वगैरे हे असे स्तंभ असे काही ठिकाणी खूप बघायला भेटते. असे स्तंभ कोरीव काम आहे. दारूच्या किल्ल्यामध्ये कोरीव काम आहे. तुरळक ठिकाणी कोरीव काम पाहण्यात मिळतं. आणि तो गोळ्याचा कारखाना इथं होता. किल्ला पाहायला सकाळच्या वेळेतच यायला पाहिजे का किल्ल्याची माहिती घ्यायची असेल आणि किल्ला बघायचा असेल 35 एकरचा किल्ला बघायला आणि पूर्ण माहिती घ्यायला एक दिवस जातो. त्यामुळे सकाळी 10 ते 10:30 पर्यंत किल्ल्यात यायलाच पाहिजे. अगदी बरोबर. दारूचा किल्ला पाहायचा असेल इथं येताना सोबत पाण्याची बॉटल आणि ते सुरक्षा रक्षक जे वकील आहेत यांना भेटून यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण किल्ल्याची माहिती देऊ. अगोदर येऊन किल्ला पाहू नका. प्रेक्षकाला अशी विनंती की 35 एकरमध्ये किल्ला आहे. आम्ही सकाळी आलेलो आहेत. आतापर्यंत आमचा किल्ला पाहणं झालेला आहे. 80% किल्ला जवळपास झालेला आहे. दुसऱ्यामध्ये तो जर दरवर्षी तुला जिंकला तोडला तर हा दुसरा किल्ला आहे. म्हणजे हा त्यासाठी त्याला प्रयत्न आणि हा खिंडीमध्ये अडकतो आहे. त्यावेळेस गरम करून तेल टाकायचे किंवा गरम पाणी टाकायचे किंवा बंदुकीचा मारा त्या काळामध्ये असा होऊन शत्रूला इथे अडकला जायचा. त्यासाठी केलेला हा दुसरा डोर. इथून छोटी बाजू आहे आणि जर शत्रू तो दरवाजा तोडून इथं आला तर वरून मारा करून त्याला खत्म केला जायचं, मारलं जायचं. हे आपल्याला बघायचं ना, आपल्या सगळ्या प्रेक्षकाला दाखवायचं. या वरती या. नंतर इथे लगेच साईडला लेफ्ट साईडला एक दरवाजा आहे इथे येण्यासाठी. वरचं छत आहे ते पडलाय. त्या काळामध्ये त्याचा दरबार लागायचा. जे मंत्रीगण असते आणि त्याचे काही प्रमुख जे लोक आहेत त्यांची मीटिंग किंवा इथे काही नियोजन करायचं असेल त्यासाठी केलेला हा रूम आहे. मोठी सर्वात सभा मंडप आहे. दरबार भरायचा इथं आणि इथूनच ह्या किल्ल्याचं राजपाट चालायचं. राजे जे होते ते इथूनच त्यांचं सर्व अधिकार इथून गाजवायचे. याबरोबर सात महिन्याची बाजारपेठ असलेलं किल्ले धारू शहर याच होता. हिरे जवारात मोती अशी असंख्य माणिक मोत्याची बाजारपेठ असलेलं हे वास्तू किल्ले धारू शहर महादुर्ग. आणि याच किल्ल्यामध्ये म्हणजे नाणे त्या काळातले जे नाणे होते ते टाकसा छपाई केली जात होती. आपण ते पाहिलंय. स्टार्टिंगला आपण जेव्हा आपण किल्ल्यामध्ये एंट्री केली आपण टाकसाळ बुरुजापासूनच सुरुवात केलेली आहे आणि त्याच ठिकाणी 100 वर्षापर्यंत टाकसाळ बुरुजामध्ये नाणे तयार करण्यात येत होते. आपण ते पाहिलेले आहे. आता आपण जात आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या एक मुख्य बुरुजाकडे. तपेची ह्या बुरुजाचं नाव काय? त्या बुरुजाचं नाव म्हणजेच टेहळणी बुरुज. दुर्ग किल्ल्यावर वाट जाईल आला तर शेवटपर्यंत नजर जाईल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे किल्ल्याची पूर्व बाजू ते पश्चिम बाजू यावर जाऊन संपूर्ण पाहणी करण्यात येत होती. कारण किल्ला आपण पाहू शकता. आपण चोर दरवाजा पाहिला त्या बाजूला मित्रांनो. त्या बाजूला चोर दरवाजा होता. या बुरुजावर उभा टाकून आपण चोर दरवाजावर लक्ष ठेवू शकतो. म्हणजे हा धारूर शहरात सर्वात मोठ्या ह्या किल्ल्यामध्ये बुरुज आहे जवळपास पाहणी करण्यासाठी. बघा तर आता आपण जात आहोत किल्ल्याच्या थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत. कारण आपण किल्ल्याचा फक्त एक प्रवेशद्वार बघितलेला आहे. या किल्ल्याला आतमध्ये आल्याच्या नंतर दुसराही प्रवेशद्वार आहे. आपण आतापर्यंत हत्तीसाठीचा अंबरखाना आहे. क्षेत्राला 1, 2, 3 असे खोल्या आहेत अंबरखान्याच्या. या ठिकाणी हत्ती आता पुढे आपण जात आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे. त्या अगोदर इथे आपल्याला थोडी माहिती देणार आहे. लोक राहायचे
त्यासाठी काय घेऊन आला त्याची चौकशी हो त्यासाठी केलेलं रूम आहे म्हणजे पहारे करायची ते रूम म्हणजे चौकशी कक्ष चौकशी कक्ष पण आहे आणि समोर पाहिलं ते पाण्याचा घेतलं आपण मागच्या पाहिजे पाणीचं एअर काढण्यासाठी केलेले उच्छ्वास म्हणजे पाणी टाकी केलेले आहे त्याद्वारे पूर्ण समान पातळीवर पाणी राहणार त्यासाठी केलेली ही वास्तू आहे आणि आपल्या पाठीमागच्या अजून पण काय भारी नक्षी काम आहे इथं जबरदस्त नक्षी आहे आज पण आणि विशेष म्हणजे ह्या पूर्ण जे रूम आहेत 4-5 रूम आहेत पूर्ण हर एक रूम मध्ये वेगळी डिझाईन तयार केलेली आहे आज ती वास्तू त्याला जिवंत आहे किंवा ते तोडफोड झालेली नाहीये तिथेच नाही म्हणतात हे जे वास्तुकला आहे या वास्तुकलेमध्ये त्याला चुन्याचा गिलावा केला हे 1000 वर्षापूर्वी केलेली वास्तुकला आहे. आणि आज जसं आजही मजबूत आहे आणि याला रंग आपण पाहू शकता मला अजून कसल्याही प्रकारे म्हणजे खराब झालेलं नाही खराब नाही डांबरून नाही आणि 1000 वर्ष किल्ल्यामधील उत्कृष्ट आणि सगळ्यात चांगली डिझाईन आजपासून या ठिकाणी साबित आहे. आणि सर या साईडला आपल्याला अजून काही पाहिजे बोयाला हे दिंडी दरवाजा आहे जेव्हा हे दिंडी दरवाजा दिंडी दरवाजा जेव्हा प्रथम दरवाजावर शत्रू जर आक्रमण करून त्याच्यावर काबीज केला तर हा दुसरा डोर आहे त्यासाठी शत्रूला खूप कठीण जाईल इथं येणार नाही त्यासाठी ते उपाय आहे आणि हे ह्या बाजूला पाहिलं तर फक्त इथं जे लोक राहते घोडे हत्तीवर येते तेच ह्या महादरवाजातून येणार आणि बाकीचे सैनिक आहेत ते त्या दिंडी दरवाजातून येणार बरं चल तर आपण या बाजूने आपण मुख्य मेन दरवाजामधून जाऊ मोठ्या दरवाजातून पाहू आपण की या दरवाजावरती होतो आपण हा वरतून जे आपण सांगितलं की पहारेकरी जर म्हणजे पहारेकरी जे असतात जर पहिला दरवाजा तोडून जर आत किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला तर ह्या दुसऱ्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर वरच्या बाजूने त्यांच्यावरती गरम तेल या कुठल्या शस्त्राने हल्ला करून त्यांना मारलं जायचं. आणि कोणी जर किल्ल्यामध्ये एंट्री केली तर त्यांची तपास यंत्रणा या ठिकाणी सुद्धा होत असेल कारण इथं पारे करायचं पल्ले दिसून येत आहेत आपल्याला तसं तुम्ही इथून पुढे बाले किल्ल्यामध्ये प्रवेश त्याला मिळणार नाही त्यासाठी केलेली ही रचना आहे आणि त्या काळामध्ये जर हत्ती घोडे आले इथं त्याचे प्रमुख लोक आले त्यांच्यासाठी फक्त दरवाजा ओपन राहायचा नाहीतर हे छोटा दिंडी दरवाजा आहे सामान्य नागरिक किंवा सामान्य शत्रू इथं जे सैनिक राहते त्यांच्यासाठी जाण्यासाठी केलेला हा दिंडी दरवाजा आहे म्हणजे हा दरवाजा फक्त हत्तीसाठीच ओपन राहायचा व घोड्यासाठी सर्वात मोठी या किल्ल्यावरती असलेली शिला म्हणजे दगड याची माहिती आपल्याला देतात आपल्यासोबत आहेत धारू शहरातील नगरीचे पत्रकार मानेसज्जांना आपल्याला मध्यंतरी चोर दरवाजापाशी जॉईन केलं होतं सर माहिती द्या ही जी शिला आहे त्याच्यावर आज पाहू शकता खालच्या साईडला कोरीव काम आहे आणि फुलाची डिझाईन आहे नक्षी काम आहे तर त्या काळामध्ये एवढी मोठी शिळा उचलून आणणं आणि इतक्या उंच बसवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे. आज थोडं तुम्ही आतमध्ये या आणि आतमधून ह्या दरवाजाचं लॉक दाखवा. हे लॉक इतकं मोठं आहे की आजपर्यंत मी कुठल्याच किल्ल्याला असले मोठे लॉक पाहिलेले नाही. ते दोन्ही साईडने लॉक आहेत इकडून पण आहे. त्यासोबतच ह्या उभा टाकलेल्या कमानीवरती हे जे दगड लागलेले आहेत हे दगड आपण पाहू शकतो जवळपास 3 फुटा इतके उंचीचे दगड आहेत आणि जवळपास या दरवाजाची जी वाकळ जी आहे आतमधली बसणारी इतकी मोठी आहे पाहू शकता. या वाकळीची साईज जवळपास 2 फुटाची आगळ या आगळीला उचलायला कमीत कमी 4 ते 5 माणसं लागत असतील एवढी मोठी आगळ आहे. दोन्ही बाजूला हे बसवलं जातं आणि दिव्य आणि मोठा दरवाजा असणार इथं. सर्वात मोठा मराठवाड्यातील महादुर्ग किल्ला म्हणजे किल्ले धारू शहरातील वास्तू असलेला हा किल्ला. दगडांचं साईज पाहू शकता जवळपास 3 फुटाच्या खाली एकही दगड नाही 3 फुटाचे दगड आहेत. हे एक सुट्टा दगड आहेत आपण पाहू शकता या दगडाची साईज याच पद्धतीचे सर्व दगड आपल्याला आणि पाया भरण्यासाठी वापरलेले पाहायला मिळतात. हे अशाच प्रकारे बुरुज आणि विशेष म्हणजे राऊंड मध्ये कसं बनवलं असेल म्हणजे दगड राऊंड शेप देऊन दगड बसवलेले मशिनरीचा उपयोग नाही मशीनरी नाही. संपूर्ण काम हे हाताने केलेले आहे आणि विशेष इथे जर तुम्ही झुकतो टाकलं मशीन कट मारल्यासारखा कट आहे याला त्या दगडावरती कोरीव काम खूप सुंदर आहे. कोरीव काम खूप म्हणजे आज असं वाटलं ना भारी किल्ला पाहून आज किल्ल्यातली माहिती भेटून
खूपच आनंद झाला कधी न बघणारी कधी न वास्तू असं कधी पाहिली नाही त्यापूर्वी. मी यायचो आणि एक 10 मिनिटांनी तिला बोलतो. किल्ला पाहण्याचं येऊन आला आपण. किल्ल्यामधील छोटी छोटी बाजू जी होती आपल्याला एक डिटेल्स सांगण्याचं काम कपिल यांनी केलेलं आहे. कपिल आपल्याला संपूर्ण येणाऱ्या लोकांसाठी ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना अशीच माहिती देणार आहेत. त्या संदर्भात आपण MN वार्ता लाईव्ह माध्यमच्या या यूट्यूब चॅनलद्वारे किल्ले धारू शहरातील महादुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आपल्यासोबत किल्ले धारू शहरातील वार्ता प्रदीप भांगे सर यांना आपल्याला जॉईन केलं होतं. त्यांना आपल्याला माहिती दिलेली. तसेच आपल्यासोबत किल्ल्याचे संरक्षण गार्ड कपिल समर्थ यांनी आपल्याला पूर्ण किल्ला पाहण्यास मदत केलेली आहे. जर पुढे कोणत्याही पर्यटकांना धारूरचा किल्ला पाहायचा असेल तर कपिल समर्थ यांच्याशी संपर्क करावा. आणि आज हे किल्ल्यातील एक ना एक वस्तू आपण पूर्ण बारीकेने पाहिलेली. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण मन लावून पाहावा प्रेक्षकांना हे नम्रतेची विनंती. धन्यवाद. आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर इथं यायचं असेल तर कपिलचा संपर्क साधा आणि तुम्हाला कपिल एक गाईड म्हणून तुम्हाला सर्व माहिती देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.